लो लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची सर्वात महत्त्वाची आणि शंका दूर करणारी महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे। सध्या सोशल मीडियावर निधी कमी होणार अशा अफवा पसरत आहेत, त्याबद्दल आपण स्पष्टीकरण देणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आज 6 मार्च, सध्या अनेक बहिणींच्या मनात एकच धाकधूक आहे की ताई लाडकी बहीण योजनेचा निधी कमी होणार आहे का? काही ठिकाणी चर्चा सुरू आहे की बजेटमुळे पैशात कपात होणार, पण बहिणींनो घाबरू नका। आज मी तुम्हाला यामागचं पूर्ण सत्य सांगणार आहे। सर्वात आधी हे लक्षात घ्या की सरकारने निधी करण्याबद्दल कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही आहे। आदिती तटकरे यांचे आश्वासन तुम्हाला सांगते। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे की जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे। टप्प्याटप्प्याने वितरण होईल। निधी कमी होण्याऐवजी तो सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात सुरक्षितपणे पोहोचवण्यावर सरकारचा भार आहे। 9,000 रुपयांचे नुकसान टाळा। निधी कमी होण्याची भीती बाळगण्यापेक्षा तुमची EKYC पूर्ण आहे का हे तपासा। जर EKYC नसेल तर मात्र तुमचे 9,000 रुपयेपर्यंत नुकसान होऊ शकते। दुरुस्ती यादीत ज्यांना EKYC दुरुस्तीचा मेसेज येत आहे त्यांनी हे समजून घ्या की तुमचा अर्ज रद्द झालेला नाही आहे, फक्त तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे। मार्च महिन्यामधील आपण पाहतो बहिणींनो, मार्च महिना सुरू झाला असून फेब्रुवारी आणि मार्चचे हप्तेसुद्धा लवकरच जमा होतील। महायुती सरकारचा हा दृढ निश्चय आहे की योजना पुढेही अशीच दमदारपणे सुरू राहील। त्यामुळे 1,500 रुपये कमी होऊन 750 किंवा 1,000 होतील या केवळ अफवा आहेत। बहिणींनो, तुम्हाला सांगणं म्हणजे अफवांना बळी पडू नका आणि कोणालाही आपले बँक डिटेल शेअर करू नका। तुमचा अर्ज मंजूर असेल तर पूर्ण 1,500 रुपये तुमच्या खात्यात येतील। तुम्हाला असं काही शंका असेल, काही तुमचा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन। अशाच खऱ्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करायला विसरू नका। धन्यवाद।